इथे उपस्थित असलेले नीरा पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव, नीरा हे आपले गाव नेहमीच सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जपत आलेले एक गाव आहे. काल झालेली घटना ही व्हायला नको होती. आपण सर्वजण आजवर या गावामध्ये सर्व समाजाची लोक गुण्या गोविंदाने राहत आलेलो आहोत. ओबीसी आरक्षण हे मिळेल त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. परंतु इथून पुढे असा काही प्रकार या आपल्या गावामध्ये होऊ नये यासाठी मी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. कालच्या घटनेचा मी एक पदाधिकारी म्हणून, कारण तुम्ही सगळे बोलला, ज्या तळमळीने बोलू शकता, ज्या आवेशाने बोलू शकता, ज्या पोटतिडकीने बोलू शकता, त्याला कदाचित मर्यादा मला पाळावं लागणार आहेत. कारण मी एक तर मराठा समाजाचा, याच्यामध्ये तेढ निर्माण झालाय तो मराठा आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण झाला. आणि असं असताना एक पदाधिकारी म्हणून प्रथम मी महाराष्ट्राची माफी मागतो की नीरा गावचं नाव चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या नकाशावर गेलं, याच्याबद्दल मी सर्वप्रथम नीरा शिवतागडा गावच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि 90 वर्षाचा इतिहास आहे नीरा ग्रामपंचायतीला आहे. या 90 वर्षाच्या इतिहासामध्ये खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे, अगदी जीवराज शहा पासून ते आजपर्यंतचे तेजस्वीताईपर्यंतचे सगळे पदाधिकारी यांनी राजकारण थोडंसं बाजूला ठेवून जातीय सलोखा कसा नीट राहील, जातीय सलोखा कसा बिघडणार नाही याच्यासाठी प्राधान्याने काम केलं. याच्यासाठी मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि खरंच काल घडलेली घटना ती घटनेच्या खोलावर न जाता 100% घडलेली घटना संयमाने तुम्ही अप्रोच होऊ शकला असता, गांधीगिरीच्या मार्गातून होऊ शकला असता, संयमाने जग जिंकू शकता असं मला वाटतं. मर्दानी साहेब किंवा खरंच बोलले, खरं तर ती निश्चितपणे मी माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता सुद्धा आयुष्यामध्ये राजकारण करत असताना अत्यंत संयमाने सगळ्या गोष्टी हाताळतो. एखादी गोष्ट समोरची चुकली अशी माहीत असेल तरी सुद्धा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं असतं, कारण संयमाने ह्या सगळ्या गोष्टी होत्यात. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि 90 वर्षाच्या इतिहासामध्ये निरेमध्ये कधीच असा प्रकार घडला नाही. पहिलंच आंदोलन असेल की 2 जातीच्या विरोधात थोडंसं तीव्रता झाली. मी त्यापासून सगळ्यांची माफी मागतो की असा प्रकार निश्चितपणे घडायला नको होता. मगाशीच सांगितलं की मतभेद असावेत परंतु मनोभेद नसावेत, कारण मनभेदाच्या दृष्टीने वाटचाल निश्चितपणे चालू झाली. माझी एक विनंती आपल्या सगळ्याला राहील, कुठल्याही प्रकारचे मनभेद असले नाही पाहिजेत. आपण भविष्य काळामध्ये सुद्धा निरेकरांची एक आव्हान करतो मी की आपण एकत्र बसलं पाहिजे. आपण जातीय सलोखा बिघडू नये. हिंदू असतील, मुस्लिम असतील, इतर समाज असेल, एससी समाज असेल, एसटी समाज असेल, हे सगळ्यांनी एकत्र बसून सर्वप्रथम आपण आपल्याला आचारसंहिता लागू केली पाहिजे आणि त्या आचारसंहिता ओलटून राजकारणाच्या पलीकडे बघितलं पाहिजे. समाज व्यवस्था बिघडू नये याच्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे.